महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली। पण त्यामध्ये अनेक मतदारांची नावं दुसऱ्या मतदारसंघात गेल्यानं हरकतींचा पाऊस पडला। त्यामुळे हरकत आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती। त्यानुसार 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती, पण हरकतींचं प्रमाण जास्त असल्यानं निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याला 5 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली। त्यानंतर मतदार यादीवर हरकती सादर करण्यासाठी 27 नोव्हेंबर पर्यंत मुदत होती, पण हरकतींचा पाऊस पडल्यानं हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली। 27 ऐवजी 3 डिसेंबर पर्यंत हरकती सादर करण्याला मुदतवाढ दिली। या हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार होती, पण राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी पुन्हा 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार अंतिम मतदार यादी 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल, तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे। तसंच मतदान केंद्र निहाय मतदार यादी 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ मिळाल्यानं हरकतींची निर्गत चांगल्या पद्धतीने होण्याची अपेक्षा आहे।